कोण म्हणतं कोरियन रेमेडी यूज करू कोरियन सारखी स्किन होत नाही, तर सगळ्यात मोठा डेमो हा आहे. तर आपण घरातल्या घरात कोरियन सारखी स्किन बनवू शकतो. बोटॉक्सपेक्षा चांगलं फेस मास्क देऊ शकतो. ह्याला एकही रुपये खर्च होणार नाही. हे नॅचरल आहे 100%. तुम्ही घरातले लहानपासून मोठ्यांपर्यंत कोणीही करू शकता. तर बघू शकता माझी स्किन. तर हे कोरियन मास्क आहे. हे सगळ्यात व्हायरल मास्क आहे. मी पण ट्राय केलेलं आहे. तर मी तुमच्यासोबत आज ह्याचा रिझल्ट शेअर करणार आहे. तर हे कोणी पण करू शकतं लहानापासून मोठ्यांपर्यंत. तर स्किन माझी बघू शकता किती सफल आणि किती क्लीन झालेली आहे. तर मी तुम्हाला ह्याच्या रेमेडी तुम्हाला शेअर करणार आहे. तर चला मग बघू ह्याची रेमेडी कशी आहे आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला समजेल स्टेप बाय स्टेप कसं करायचं आहे. तर चला मग. तर मी सगळ्यात पहिले एक कोरपड घेतलेले आहे. एक पान घेतलेलं आहे कोरपडीचं. हे फ्रेश घ्यायचं आहे. मार्केट बेस अजिबात घ्यायचं नाही. ज्यांच्याकडे फ्रेश अवेलेबल आहे त्यांनीच हे रेमेडी करायचं. ज्यांच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. तर मी इथे कोरपड घेतलेला आहे. फ्रेशवाला घेतलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आजूबाजूंच्याकडून देखील घेऊ शकता. तर मी हे कंगव्याने स्वच्छ कंगवा घेऊन तुम्ही ते चांगलं म्हणजे गर काढून घ्या त्याचं. हे सगळ्यात सोपी पद्धती आहे त्याची गर काढायची. ह्याला जास्त मेहनत लागणार नाही. 2 मिनिटात निघून जातो. थोडंसं तुम्हाला किचकिच वाटेल, पण आपली स्किन बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की हे सगळ्यात सोपी पद्धती आहे. तर मी पूर्ण ह्याचा रस काढून घेत आहे. तर तुम्हाला जेवढं लागतं तेवढा रस काढून घेऊ शकता. हे वॉटरी आहे पूर्ण आपल्या स्किनमध्ये लवकर अब्झॉर्ब होऊन जातं आणि आपल्या स्किनवर एक सफळ आणि क्लीन आणि ब्राईटनेस स्किन देतं. तुमच्या स्किनवरती काही प्रॉब्लेम असेल तर ते फिक्स करतं. डार्क सर्कल्स किंवा दाग धब्बे किंवा रिंकल्स यायला लागलेत किंवा काही डाग राहिले असतील तुमच्या स्किनवरती तर सगळ्यात मोठं काम करतं हे. तुम्ही रोज देखील यूज केलं तर काहीच फरक पडणार नाही. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नक्की करू शकता रोज आणि सगळ्यात बेस्ट आहे. तर मी इतकं रस काढून घेतलेला आहे. मला इतकं लागतं. मी एक वाटीमध्ये ट्रान्सफर करत आहे. तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला जशामध्ये लागेल त्याच्यामध्ये काढून घेऊ शकता. तर मी हे फेस पॅक म्हणून यूज करणार आहे. ह्याच्यात नेक्स्ट इन्ग्रेडियंट जे मॅजिक आहे मी ह्याच्यात ॲड करणार आहे. तर मी ती कोरियन स्किनची जान घेतलेली आहे. जान म्हणजे तुम्हाला समजतच असेल की मी इथं राईस फ्लोअर घेतलेले आहे. तांदळाचं पीठ घेतलेले आहे. जे सगळ्या कोरियन प्रोडक्टमध्ये हे यूज केलेलं असतं. आजकाल खूप म्हणजे खूप व्हायरल आहे कोरियन स्किन. तर त्यांची स्किन थोडीशी जाड असते आणि आपली स्किन थोडीशी पातळ असते. त्याच्यामुळे आपल्या स्किनवरती लवकर रिंकल्स येतात. ते जास्तीत जास्त राईस यूज करते स्किनसाठी, केसांसाठी. त्याच्यामुळे त्यांची स्किन इतकी चांगली असते आणि त्यांची खानपानमध्ये सुद्धा म्हणजे जास्तीत जास्त त्यांनी हेच यूज करते. तर ह्याला चांगलं एकसार मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स करून घेतल्यानंतर हे मॅजिक आपल्या स्किनवरती करायचं आहे. तर मी तर ॲलोवेरा जे उरले होतं माझ्याकडे ते तुम्ही ऑप्शनल आहे यूज करू वाटेल तर यूज करू शकता. तर मी ह्याच्यावरती थोडंसं साखर टाकून रब करत आहे. तर मी ते एक चुका केलेली आहे. ते मी चुका तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर चांगलं म्हणजे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स जे पण तुमच्या स्किनवरती असेल हे तुम्ही स्क्रब केल्यानंतर सगळं रिमूव्ह होऊन जाईल. रिमूव्ह झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे फेस पॅक लावायचा आहे चेहऱ्याला. ह्याच्या आधी लावू नका. जे मी चुका केली होती की मी डायरेक्ट स्किनवरती हे फेस पॅक लावलं होतं. जे धुतले नव्हते मी स्किन. ॲलोवेरा जे स्क्रब करत आहे मी डायरेक्ट स्किनवरती म्हणजे फेस पॅक तसंच लावून घेतलेला आहे. चेहरा धुतले नव्हते. तर तुम्ही असं करू नका. ते खूप स्लाइमी आहे तर खाली गळण्याची शक्यता असते. तर तसं करू नका. तर बघू शकता मी किती छान स्क्रब करत आहे. हे स्क्रब केल्यानंतर तुमची अर्धी स्किनची प्रॉब्लेम कमी होणार आहे. तर मी आता हे फेस पॅक लावणार आहे स्किनला. तर बघू शकता इतकी म्हणजे इतकी छान स्किन होती ना मी सांगू शकत नाही. तुम्हाला ट्राय केल्यानंतरच समजेल. हे मी जे चुका केली होती ना मी डायरेक्ट स्किनला म्हणजे धुतल्याशिवाय लावले तसेच त्याच्यामुळे तसा प्रॉब्लेम झाला मला. तर बघू शकता ते खूप स्लाइमी होतं. ते गळत होतं खाली म्हणजे निष्ठत होतं खाली चिकट असल्यामुळं. तर तुम्हाला थोडंसं म्हणजे इथं काय म्हणतात थोडंसं एफर्ट्स घ्यावा लागेल. थोडंसं म्हणजे काय म्हणता तुम्ही थोडीशी काळजीपूर्वक करावं लागेल ह्याला. तर बघू शकता हे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. ते किती पण मिक्स केल्यानंतर ते ॲब्झॉर्ब होत नाहीये स्किनवरती. तर ते मी लावण्याचा प्रयत्न करते. तरी पण मी सक्सेस झाले लावण्यात. कारण की इतकं मला मेहनत लागली याला. थोडंसं मेहनत आपल्या स्किनसाठी करून केल्यानंतर काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तर मी व्यवस्थित लावणार आहे. तुम्ही आठवड्यात 2-3 वेळा जेव्हा तुमच्याकडे वेळ आहे तेव्हा करू शकता. स्किन तुमच्या थोडीशी टायर्ड वाटली किंवा तुम्हाला वाटलं की माझ्या स्किनला काहीतरी फेशियलची गरज आहे, क्लीनअपची गरज आहे किंवा पार्लरला जायची गरज आहे. तर असं जाऊ नका. तर घरातली घरात रेमेडी यूज करून तुमच्या स्किनला बनवू शकता एकदम कोरियन स्किन.
तर तुम्ही रोज जरा यूज केलं तर तुम्हाला कुठलेच महागडे प्रोडक्ट यूज करायची गरज नाही. फक्त तुम्हाला मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लागणार आहे हे यूज केल्यानंतर. तर मी हे कसं तसं माझ्या स्किनवरती म्हणजे एकदम छान लावून घेतले होते. थोडंसं म्हणजे चिकट वाटतं आपल्या स्किनला, थोडंसं घाणेरड्यासारखं वाटतं, पण काहीच नाही. ह्याची रिझल्ट बघितल्यानंतर तुम्हाला परत करावंसं वाटतं. तर तुम्ही डोळ्याच्या खाली म्हणजे सगळे स्किनवरती कुठं-कुठं डार्क सर्कल्स आहेत तिथं लावून घ्यायचं आहे. तर 15 ते 20 मिनिटाच्या बाद माझी स्किन बघू शकता. मी ह्याला चांगलं रब करत आहे. हलक्या हाताने चोळून घ्या, जास्त जोर लावायचा नाही. मी नंतर व्हिडिओ केल्यानंतर मी डोळ्यावर देखील लावलं होतं, कारण की ह्याचं असर आपल्या डोळ्यावर देखील पाहिजे. आपल्या डोळ्याला जास्त डार्क सर्कल्स असतात. काही हार्मफुल होणार नाही किंवा काही घाबरू नका, की म्हणजे डोळ्यावर लावल्यानंतर काही प्रॉब्लेम होणार, अजिबात होणार नाही. कारण की हे नॅचरल आहे. घरातल्या घरात यूज करत आहे. याच्यामध्ये केमिकल अजिबात नाहीये. तर आपल्या डोळ्यांना काहीच प्रॉब्लेम होणार नाही. ज्यांना एलोवेरा सूट होत नाही ते नक्की स्किप करा. प्लीज वापरू नका. तुम्हाला एलोवेरा सूट होत नसेल तर. तर तुम्ही ह्याच्यात वाटचं तुम्ही फ्लॅक्ससीड जेल अप्लाय करू शकता किंवा नुसतं तांदळाचं पीठ जरा लावलं तरी तुमची स्किन म्हणजे कोरियनसारखी होती. एकच वेळेस होत नाही. सावकाश होत राहते किंवा तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुमच्या स्किनला टाईम दिला तर तुमची स्किन चांगली होती. चांगली म्हणजे असं नाही की पूर्ण गोरं होणार. जे तुमचं स्किन टोन खराब झालेलं होतं किंवा तुमची स्किनमधलं जो मॉइश्चर कमी झालं ते म्हणजे रेमेडी यूज केल्यानंतर हळू म्हणजे तुमची स्किन अगोदरसारखी व्हायला लागते. एकाच वेळेस कुठली पण रेमेडी जादूसारखं काम करत नाही. त्याला थोडा वेळ द्यावं लागतं. तर तुम्ही जसं आहात तसं सुंदर आहात. तर तुम्ही घाबरू नका, की मी सुंदर नाही, असं नाही, तसं नाही. जसं आहात तुम्ही एकदम सुंदर आहात, एकदम भारी आहात. तर त्याला थोडंसं म्हणजे आपल्याला लूक वेगळं चेंज करायचं असेल तर तुम्ही घरातल्या रेमेडी यूज करून तुमच्या स्किनला म्हणजे सुंदर बनवू शकता. तर बघू शकता हे कोरियन मास्क मला खूप म्हणजे खूप आवडलं. मी खूप एन्जॉय देखील केले. तर मी तुम्हाला ह्याचा रिझल्ट शेअर करत आहे. कारण की मी 2 ते 3 वेळा यूज केलेला आहे. त्याच्यामुळं मला वाटलं की मी तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी शेअर केले. जेणेकरून कोणी यूज केला असेल तर प्लीज माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तर मला समजेल की कोणाला रिझल्ट भेटला आहे. तर ह्याला धुवून घ्यायचं आहे. तर चेहरा धुतल्यानंतर माझा हा रिझल्ट आहे. हा रिझल्ट तुम्हाला थोडा देखील आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत देखील नक्की शेअर करा. बाय अँड टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.